हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। शेती पिकांचंच नव्हे तर जमीनही खरडून गेलेल्या आहेत, जमीनही वाहून गेलेल्या आहेत। मी आता कळमनुरी तालुक्यातील डोंगर दांडेगाव शिवारामध्ये आहे। दांडेगाव शिवारातली ही सोयाबीनची शेती आहे। मात्र या सोयाबीनच्या शेतीला काल दिवसभरामध्ये जे आहे ते तळ्याचं स्वरूप होतं आज जे आहे ते पाणी ओसरलं, पूर ओसरला आणि या शेताची परिस्थिती आपण बघतोय की नदीमधले जे दगड आहेत ते या शेतामध्ये येऊन बसलेले आहेत। शेतातली माती जी आहे ते नदीमध्ये वाहून गेलेली आहे। सगळ्यांचे अश्रू अनावर झाले होते। आताच काही महिलाही या ठिकाणी त्यांचे अश्रू अनावर झाले, त्यांचे हृदय भरून आले होते। नेमकी परिस्थिती वाईट आहे, काय नेमकं नुकसान झाली? आमचे लुस्कान कोंबडे गेले, शेळ्या गेल्या, वावराची नुकसान झाली, सोयाबीन गेलं, काय खायचं, आम्ही कसं जगायचं? लेकरं बाळ वर्ष नाही आम्हाला हेच ताप आहे, माल होत नाही, काय नाही, उपाशी मरायची वेळ आली, कमाई रोजानं मंजूरदारी किती येणार आहे, काय खावा कसं जगा? सालानं हेच आहे आम्हाला त्रास। मग लेकरं बाळ हात 3 पोर हात, कमाईदार कोणी नाही, असं पाणी पावसानं राख लावली आमची। जेव्हा पूर तुमच्या शेतामध्ये गोठ्यामध्ये घुसला होता तेव्हाची परिस्थिती काय होती? जीव आम्ही त्या तळ्याच्या पाळला बसलो होतो बाप्पा, जाऊन जीवच घेऊन सगळं गेलं आमचं वाहून सन्या, काय करा? पाण्या पावसात झडकून दुखणी आली, आम्हाला बोलता येईना झाले, इतकी परेशानी आहे आमची। तळ्याच्या पाळूवर खाण्यापिण्याची काय सोय? खाण्यापिण्याची सोय नाही, उपाशी बसलो रातभर पाण्यामध्ये। उपाशी बसलो पाण्यामध्ये, पाटलानं मग नंतर आणून दिलतं 12 वाजता। कोणी तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार कोणी आलं का? कोणी नाही आलं। त्यांच्याकडून काही मदत नाही। आजी काय नुकसान आहे शेतीची नेमकं काय? काय समजा हे गेली, सोयाबीन गेली, समजे ते कांदे गेले, 1 एकरच्या जमा करून ठेवले होते, ते नळ्या गेल्या, समजा गेल्या, छेड्या गेल्या, काय खावं आम्ही आता? आमचा माणूस 4 वर्ष झाले हे आहे आपेंड काय, असं काय खावं काय नाही आम्ही, असं तेच आम्हाला हे पडलाय प्रश्न। खरं तर या शेतकरी महिला आहेत, त्यांच्या भावना तीव्र आहेत। जमीनच नाही गेली तर जमिनीतली मातीही वाहून गेली, पिकेही वाहून गेले आणि जे काही गुरंढोरं होते, शेळ्या होत्या, कोंबड्या होत्या, जे काही गुरंढोरं होते ते गुरंढोरंही या पुराच्या पाण्यामध्ये या सर्व शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहेत आणि हे सर्व शेतकरी बांधवांचं जे आहे ते जणू काय संसार आता उघड्यावर पडलेला आहे। मायबाप सरकारला हीच अपेक्षा आहे की या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता भरीव मदत करून दिलासा देण्याची गरज आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, दांडेगाव, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।